नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत शेंगदाण्याची चिक्की। याकरिता मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। सर्वात आधी आपण ज्यावर चिक्की बनवायची त्याला आपण तूप लावून घ्यायचं। या ठिकाणी मी चॉपिंग बोर्डवरती तूप लावून घेते आहे। बेलण्याला तूप लावून घेते आणि लाकडी चमचला तूप लावून घेत आहे। यानंतर शेंगदाणे आपण कमी पॉवरवरती छान भाजून घेऊया। शेंगदाणे भाजताना गॅसचा कमीच पॉवर ठेवायचा, त्यामुळे चिक्कीची चव खूप छान येते। या ठिकाणी आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे। याची आपण साल काढून घेऊया। यानंतर याच पॅन मध्ये मी गूळ टाकून घेते आहे। यामध्ये 1 चमचा तूप टाकते आहे आणि गुळाला पूर्णपणे विरघळून घ्यायचं। दोन मिनिटात आपला गूळ पूर्णपणे विरघळून झालेला आहे। त्यानंतर 1 मिनिट होऊ देऊया। आता आपण चिक्कीसाठी लागणारा पाक चेक करून घेऊया। या ठिकाणी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाक टाकलेला आहे। पाक थोडा सॉफ्ट झालेला आहे। पुन्हा आपल्याला 1 मिनिट होऊ द्यायचं आहे। चिक्कीसाठी आपल्याला एकदम कडक पाक पाहिजे। परत आपण चेक करून घेऊया। बघू शकता पाक एकदम कडक झालेला आहे। हा गोळा हाताने तुटत आहे, एकदम क्रंची झालेला आहे। या ठिकाणी आपण आता यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया। यानंतरची प्रोसेस पटापट करायची आणि लगेच आपण तूप लावलेला चॉपिंग बोर्डवरती हे टाकून घेऊया। हे मिश्रण टाकल्यानंतर काही सेकंद तसंच सेट होऊ द्यायचं। यानंतरच आपण लाटणं लावायचं, नाहीतर लाटणं लगेच लावलं तर लाटण्याला पूर्ण चिक्की चिकटेल। जितकी पातळ हवी असेल तितकं तुम्ही पसरवू शकता। गरम असतानाच ही चिक्की आपण कट करून घेऊया। पटकन कडक येतात ही चिक्की, त्यामुळे पटकन गरम असतानाच कट करून घ्यायचं, नाहीतर याचा शेप बिघडतो।
तुम्हाला ज्या आकारात हवी असेल त्या आकारात तुम्ही चिकी कट करू शकता। चाकूला पण मी या ठिकाणी तूप लावून घेतलेलं होतं। या ठिकाणी मी पूर्ण चिकी कट करून घेतलेली आहे। हे आपण अर्धा तास थंड होऊ देऊया। या ठिकाणी चिकी थंड झालेली आहे। हे आपण आता काढून घेऊया। या ठिकाणी इझिली निघत आहे चिकी आणि एकदम क्रंची झालेली आहे, बघू शकता। या ठिकाणी मी पूर्ण चिकी काढून घेतलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।